नमस्ते, मी प्रतिभा आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आळूवडी खाल्ल्यावर घशाला खवखवू नये म्हणून आपण ना यामध्ये काहीतरी आंबट पदार्थाचा वापर करत असतो। चिंच, कोकम किंवा कोकम आगळ किंवा लिंबू याचा वापर करत असतो, त्यामुळे घशाला खवखवत नाही। पण मी यामध्ये कोणताही आंबट पदार्थ न वापरता आणि घशाला अगदी न खवखवणारी, अगदी स्वादिष्ट आणि अगदी कुरकुरीत अशी आळूवडीची रेसिपी बनवली आहे। आंबट पदार्थ काही जणांना वर्ज्य असतात, अशांसाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। तर रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा, ही नम्र विनंती। तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी बघा, इथे मी एक मुठभर कोथिंबीर घेतली आहे, एक हिरवी मिरची घेतली आहे, एक चमचा जिरं घेतलं आहे, 10-12 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि आल्याचा तुकडा घेतला आहे एक लहानसा आणि अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचे काप घेतले आहेत। आता याचं सगळ्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत। हे बघा, इथे आपलं वाटण तयार करून झालेलं आहे। मसाला वाटण तयार करताना यामध्ये एक चमचा बडीशेप आणि 5-6 काळी मिरी घालायचं राहून गेलं होतं, ते आता मी यामध्ये घालते आणि मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेते। बघा, आपलं वाटण अगदी तयार आहे। आता आपण रेसिपीची पुढची तयारी करूया। मी पाव किलो बेसन घेतलं आहे। आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया। हे सगळं वाटण आपण हे बेसनमध्ये घालून घेणार आहोत। आता आपण यामध्ये एक छोटा चमचा हळद घालूया। आता आपण यामध्ये घरगुती लाल तिखट मसाला घालूया। मी इथे 3 चमचे लाल तिखट मसाला घेतला आहे। तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं। तुम्ही कोणताही तुमच्या घरात असेल तो लाल तिखट मसाला वापरू शकता। कांदा लसूण मसाला असला तरी चालेल किंवा लाल तिखट फक्त घातलं तरी सुद्धा चालेल। आता आपण यामध्ये 2 मोठे चमचे तीळ घालणार आहोत। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता यामध्ये हिंग घालूया पाव चमचाभर। आता हे सगळं मिक्स करून थोडं पाणी घालून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मसाला आहे तो सुद्धा आपण थोडंसं पाणी घालून काढून घेतलेला आहे। आळूच्या पानांना लावण्यासाठीचं मिश्रण अगदी आपलं तयार आहे। एवढं घट्ट मिश्रण असलं पाहिजे म्हणजे ते पानांना व्यवस्थित लावलं जाईल। आता आपण रेसिपीची पुढची तयारी करूया। बघा, ही पानं आहेत ना, ती आमच्या अंगणातली पानं आहेत। आता आपण ना या पानांना मागे देठ असतो ना, ते काढून टाकणार आहोत। हे बघा, ही पानं मोठी आहेत, त्यामुळे या पानांचं देठसुद्धा जरा जाड असतं, त्यामुळे हे बघा, हे अशा पद्धतीनं देठ आपण काढून घ्यायचं। आणि ही बारीक देठ आहेत ना, ते नाही काढलं तरी चालेल, ते आपण ठेचून घेणार आहोत पुढे। पण ही मोठी देठ असतात ना, हे बघा, हे अशा पद्धतीनं आपण अलगदपणे, पान जास्त फाटणार नाही याची काळजी घेत हे बघा असं काढून टाकायचं। लहान पानं असतात ना, त्याला हे एवढं जाड देठ नसतं। ही पानं जरा मोठी आहेत, त्यामुळे याचं देठसुद्धा थोडं जाड आहे, ते हे असं काढून टाकायचं। आता अशा पद्धतीनं आपण सगळ्या पानांची देठ काढून टाकूया। हे बघा, मी इथे ना एक मोठी परात घेतली आहे आणि त्या परातीमध्ये हे पान घेतलं आहे आणि पानाचं जे आपण मधलं देठ काढून टाकलं होतं ते आता आपण ठेचून घेणार आहोत। आणि बाकीच्या पण जाडसर ज्या शिरा असतील पानांना त्यासुद्धा अशा पद्धतीनं आपण ठेचून घेणार आहोत, म्हणजे आपला रोल व्यवस्थित तयार होईल। पान छान दुमडलं की रोल छान तयार होतो। आता अशा पद्धतीनं सगळ्याच पानांची देठं आपण थोडी ठेचून घेऊया आणि नंतर पुढची तयारी करूया। हे बघा, आता आपण ना या पानाला बेसन आणि मसाल्याचं जे मिश्रण आपण तयार केलं आहे ना, ते लावून घ्यायचं आहे। आणि देठ आणि शिरा आपण पानांच्या ज्या ठेचल्या ती बाजू आपल्याला वर ठेवायची आहे आणि सर्व बाजूनी हा मसाला आपल्याला खूप छान लावून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीनं सर्व पानांना आपण हा मसाला लावून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीनं या पानाला सगळा मसाला लावून झालेला आहे। आता आपण यावर दुसरं पान ठेवूया आणि
यालासुद्धा आपण छान मसाला सर्व बाजूनी लावून घेऊया. हे बघा, दुसऱ्या पानालासुद्धा मसाला छान लावून झालेला आहे. आता आपण यावर तिसरं पान ठेवूया आणि या पानालासुद्धा मसाला छान लावून घेऊया. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि रेसिपी शेअर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. हे तिसरं पान ठेवलं होतं आपण, त्यालासुद्धा छान मसाला लावून झालेला आहे. आता आपण यावर चौथं पान ठेवत आहोत आणि या पानालासुद्धा आपण छान मसाला लावून घेणार आहोत. एकावर एक 4 पानं ठेवून आपण छान मसाला लावून झालेला आहे. आता बघा, आपण याचा रोल बनवणार आहोत. त्यासाठी बघा, ही एक बाजू छान अशी फोल्ड करून घ्यायची. नंतर ही दुसरी बाजूसुद्धा पानाची अशी फोल्ड करून घ्यायची. आपल्याला याचा रोल बनवायचा आहे आणि यावरसुद्धा आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे. आता ही पानांची खालची आणि वरची बाजूसुद्धा दुमडून त्यावर मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण याचा रोल तयार करून घेऊया. बघा, असं हे दुमडून घ्यायचं छान आणि याचा रोल तयार करूया. बघा, अशा पद्धतीनं हा मस्तपैकी रोल तयार होतो. शिरा जर छान आपण ठेचून घेतलेला आहे असल्या ना, की रोल छान तयार होतो. बघा, मोठी पानं आहेत त्यामुळे आपण शिरा त्याच्या ठेचून घेतलेल्या होत्या. बघा, एक रोल आपला मस्त तयार झालेला आहे. बघा, इथे आपल्याकडे 2 रोल तयार करून झालेले आहेत. आता आपण हे रोल वाफवून घेणार आहोत. बघा, हा एक रोल आहे ना, तो खूपच मोठा आहे, चाळणीत मावत नाही आहे, त्यामुळे त्याचे मी 2 भाग करत आहे. बघा, हे रोल अशा पद्धतीनं चाळणीत ठेवलेले आहेत. पाणी छान उकळत आहे आणि पाण्यामध्ये आपण कोकम घातलेले आहेत आणि आता यावर हे आळूवड्या आपण 15 मिनिटं छान वाफवून घेणार आहोत. बघा, 15 मिनिटं आळूवडी आपण छान वाफवून घेतलेली आहे. आपल्या आवडीच्या साईजच्या आळूवड्या आता आपण कापून घेऊया. बघा, अशा पद्धतीनं आपण या आळूवड्या कापून घेतलेल्या आहेत. आता त्या आपण तळून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये आळूवड्या तळून घेऊया. हे बघा, सोनेरी रंगावर छान खरपूस आळूवड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, सोनेरी रंगावर अगदी कुरकुरीत आळूवडी तळून झालेली आहे. हे बघा, खूप छान कुरकुरीत आणि स्वादिष्ट आळूवड्या बनवून तयार आहेत. तुम्हीसुद्धा नक्की बनवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला या आळूवड्या नक्कीच खूप आवडतील. थँक्यू.